फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकासचा जो पेपर झालेला आहे फर्स्ट शिफ्टच्या पेपरचं ॲनालिसिस पाहणार आहोत आणि जीकेचे 14 प्रश्न पाहणार आहोत आणि मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणीमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई-बुक विकत घ्या। जो काही अभ्यासक्रम आहे किंवा ज्या स्वरूपाचे प्रश्न येत आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ई-बुकमध्ये मिळेल। बहुतांश माहिती म्हणजे 80 ते 90% प्रश्न यामध्ये दिलेल्या माहितीमधून येत आहेत। तर सामान्य ज्ञानामध्ये पहा, पुढीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या तीरावर आहे। आता ऑप्शननुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल, पण गोदावरी नदीच्या तीरावरनं नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड ही शहरं आहेत। तर ऑप्शननुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल। आणि आता इतर शिफ्टसाठी म्हणजे नदीच्या तीरावर असणारी शहरं म्हणजे नदी प्रणाली हा टॉपिकच व्यवस्थित करा, नदीचं उगमस्थान वगैरे। आणि ज्यांनी आपलं ई-बुक घेतलं असेल त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोल भाग 2 मध्ये महाराष्ट्राची सर्व नदी प्रणाली दिलेली आहे आणि भारताच्या भूगोलमध्ये भारताची नदी प्रणाली दिलेली आहे, हे त्यामध्ये सगळं दिलेलं आहे मी। पुढे 1857चा भिल्लांचा उठाव कोणी दडपला? तर ब्रिटिश जनरल मॉन्टगोमेरी व थॅचर यांनी 1857चा भिल्लांचा उठाव दडपला। रँडची हत्या कोणी केली आहे? तर चाफेकर बंधू यांनी रँडची हत्या केली आपल्या पुण्यामध्ये गणेश खिंड म्हणजे आत्ता जे विद्यापीठ आहे त्या भागामध्ये। त्याच्यानंतर हे इतिहासमध्ये दिलेलं आहे बरं का, म्हणजे क्रांतिकारकांची इतिहास म्हणजे इतिहासमध्ये गेल्यानंतर क्रांतिकारकांची जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये हा प्रश्न आहे। सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर मौसिनराम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो। त्याच्यामध्ये आपल्या ई-बुकमध्ये भारताच्या भूगोलमध्ये हवामान नावाचा एक घटक आहे, त्यामध्ये याची माहिती आहे पहा। कलम 74 कशाशी संबंधित आहे? तर कलम 74 मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित आहे। आपलं महिला व बालविकास विभागाचं जे ई-बुक आहे त्याच्यामध्ये जर राज्यघटनेमध्ये गेल्यानंतर सर्वात शेवटचा टॉपिक कलमे दिलेला आहे, त्या कलमावर 2 ते 3 प्रश्न एकाच त्या टॉपिकमधून आलेले आहे, तर तो टॉपिक व्यवस्थित करा। तर कलम 74 कशाशी संबंधित आहे? तर मंत्रिमंडळाशी संबंधित आहे। राष्ट्रपतींना कोण सल्ला देतात? तर पंतप्रधान व त्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना सल्ला देत असतात। पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? तर पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगर जो की बुलढाणा जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी होतो। आणि पैनगंगा नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे। त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, भारताच्या राज्यघटनेतील भाग 5 कशाशी संबंधित आहे? तर भारताच्या राज्यघटनेतील भाग 5 हा संघ राज्याशी संबंधित आहे। सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे? तर सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य हे केरळ आहे। राज्य व राज्यपालावर एक प्रश्न होता, त्याच्यानंतर नाबार्डवर प्रश्न होता, नाबार्ड व्यवस्थित करा, त्याच्यावर 4 पण प्रश्न होता, आज पण प्रश्न आले। खरीप पिकांवर प्रश्न होता, त्याच्यानंतर रणरो बापूजी गुप्ते यांच्यावर एक प्रश्न होता, पण प्रश्न काय होता ते माहीत नाही नेमकं। स्त्री पुरुष समानता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानता हा ग्रंथ लिहिलेला आहे। मराठी व्याकरणामध्ये नामवर प्रश्न विचारले, विभक्तीवर प्रश्न आले, सर्वनाम, समास। कालच मी तुम्हाला सांगितलं शब्दांच्या ज्या जाती आहेत 8, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे व्यवस्थित करा। त्यापैकी नाम सर्वनाम व्यवस्थित करा, अव्यय उभयनवी अव्यय व्यवस्थित करा। समासवर प्रश्न होते, त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार, समानार्थी शब्द, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। आणि इंग्लिश ग्रामरमध्ये पॅरा जंबल, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम, पॅसेज, प्रोव्हर्ब याच्यावर प्रश्न आलेले आहेत। मराठीमध्ये पॅसेज आला नाही, पण इंग्लिशमध्ये पॅसेज आलेला आहे, म्हणजे कालचाच पॅटर्न आहे। आणि बौद्धिक चाचणीमध्ये कालच्या सारखं संख्यामाला, अक्षरमाला याच्यावर सर्वात जास्त प्रश्न। आणि गणितामध्ये पदावलीचे जे नियम असतात त्याच्यावर आधारित, म्हणजे गणितावर प्रश्न नव्हता, पण गणितामधील पदावली या टॉपिकचे जे नियम आहेत त्याच्यावर आधारित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रश्न विचारलेला होता। तर अशा आणि बौद्धिक चाचणीमध्ये गणित अजिबात नाही, त्यामुळे गणित करू नका, फक्त बौद्धिक चाचणीच व्यवस्थित करा। आणि सर्वात जास्त प्रश्न संख्यामाला व अक्षरमाला या घटकावर विचारले जात आहेत।
जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.